दोन दोन घेतलेत. तिच्या वाट्याचं घेतलं होतं पण तिला उपास आहे. दोन्ही मीच खाणं आला. बरं धड काढीत नाही. धड धड खोटं बोलायचं नाही, रिटून तर बोलायचं झालं कशी? आता. म्हणून तर मी आता जोजोला 5 खंडी थंडी आता चालू आलेली आहे. त्याची परिस्थिती काय झाली आताशी तर सुरुवात झालेली आहे. तो हमारे जवळ में जुमा बोलते हैं। जुमा हाँ। उटकी. तर मित्रांनो हे आहे कारगिलचं मार्केट. जो ॲडव्हेंचरचा जो पार्ट आहे तो आता चालू आला आहे. प्री वेडिंग केली, आमच्या लग्नाची आठवण झाली आम्हाला. केली, जाऊ दे. मला माझ होता, मी आले फक्त घर सोडा आणि फिरा आणि या आयुष्याचा एन्जॉय घ्या. हे आयुष्य एकदाच आहे. आणि गुड मॉर्निंग मित्रांनो. आत्ता वाजल्यात 4 आणि 4 वाजताच त्यांनी सगळ्यांना म्हणजे रोड खुला झालेला आहे. ते म्हणजे जायचं असेल जाऊ शकताय. आम्ही 4 वाजता निघालेलो आहे. आता श्रीनगर जायचं प्लॅनिंग आहे. तर बघू आता कसं काय पुढे होत आहे. ते नाश्ता आहे इथं. नाश्ता करायचा आहे का आपल्याला? सकाळ सकाळ सुद्धा 4 वाजता सुद्धा नाश्ता चालू आहे. लोक किती वाजता स्वयंपाकाला लागत असतील. गरम गरम पॅटेस, जाम आणि ब्रेड मस्त. ये इकडे. दोन दोन घेतलेत. तिच्या वाट्याचं घेतलं होतं पण तिला उपास आहे. दोन्ही मीच खाणं आला. कळलं का? पण मस्त नाश्त्याची सोय एक नंबर आहे. चहा आहे, बर्फी आहे, बिस्किट आहे. पण आता मी हेच घेतलंय. हिच्यासाठी आता दोन्ही खायला लागतोय. हे पण आहे वेफर्स. नाश्ता वगैरे केला आणि बाहेर येऊन बघतो तर सगळेजण गेटवरती जाण्यासाठी रेडी. बायकोचं तोंड जरा बारीकच झालं. तिला असं वाटलं कधी आपण बाहेर पडतो. तर मित्रांनो भरपूर गर्दी होती तरी सुद्धा बाहेर पडलो आणि फायनली आम्ही इथनं श्रीनगरच्या दिशेने निघालो. बघता बघता रस्त्यामध्येच गाडीची हवा टायर एकदम लो दाखवला. त्यामुळे म्हणलो हवा भरून घेऊ. परंतु सकाळचे वाजले होते त्यावेळेस फक्त 6:30. तर काय टायरवाला काय उठलेला नव्हता. त्यामुळे चला म्हणलं आता आपण आपल्याच हाताने टायरमध्ये हवा भरून घ्यायची. तर मित्रांनो हवा वगैरे भरून घेतली आणि तिथं वेळ न घालवता पुढचा प्रवास सुरू केला. समोर नवीन खरं तर डोंगरांचे आड लपलेले काही ढग दिसत होते. म्हणजेच आपण श्रीनगरच्या बाजूला हळूहळू चाललो होतो. तसतसं सौंदर्यही वाढत चाललं होतं. त्याच वेळेस ज्या व्यक्तीची खरं तर मी 2 दिवसापूर्वी मेसेज करून वाट बघत होतो तो व्यक्ती मला भेटला. तर मित्रांनो फायनली ज्या व्यक्तीच्या आपण शोधामध्ये होतो काश्मीरला आल्यानंतर तो व्यक्ती आपल्याला भेटलेला आहे. खरं तर म्हणजे रात्रपासून मी त्यांना कॉन्टॅक्ट करतोय. फॉलोअर्सनी सुद्धा मला पाठवले की त्यांना तुम्ही भेटा. नशीब असतं मित्रांनो रात्रभर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नाही आलं. परंतु रस्त्यावरती जाताना अक्षरशः काश्मीरच्या जवळ आल्यानंतर ते आपल्याला भेटलेले आहे. खरं तर भारी वाटलं. त्यांची जी यात्रा चालू आहे ती आपण बघत असतो. घरी असल्यावर मी सुद्धा स्वतः बघत असतो. आणि बघितल्यानंतर तोच व्यक्ती जर आपल्या समोर भेटला तर त्याचा आनंद एकदम वेगळा असतो. गगनात न मावणारा असतो. लोक काय सांगसाल, तुम्ही पूर्ण यात्रा करताय. तुमच्याकडे बघितलं ना प्रत्येकाला असं वाटतं की माझ्याकडे पण 2 व्हीलर आहे पण मी काय हा प्रयत्न करत नाही किंवा हा या तुमच्यासारखं काय राहू शकत नाही. तर नक्की काय सांगसाल? राहता येतं पण काय सांगसाल? मित्रांनो तुमच्याकडे कुठली गाडी असली तर पहिलं पाऊल काय माहिती का? घर सोडणं हे सगळ्यात अवघड पाऊल आहे. जर तुम्ही घर सोडलं ना तर सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. आपल्याला घरात बसून सगळं अवघड वाटत असतं. तुम्ही ज्यावेळेस घर सोडताल तर ऑटोमॅटिक तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतात. तुम्हाला वाटतं की आपण राहायचं कुठं, काय कुठं करायचं, ऑटोमॅटिक मार्ग निघत जातात. आता मी मागील 2 वर्षापासून फिरतोय मित्रांनो आणि मी आता एवढं ट्रेन झालोय की बाबा मी लो बजेट मध्ये कसं ट्रॅव्हल करायचं हे माझ्याकडे बरेच जण माझ्याकडे पाहून इन्स्पायर होऊन या वर्षी जवळपास 30 ते 40 जण नव्हे स्प्लेंडर, युनिकॉर्न अशा गाडीवर लद्दाख ट्रिप करून येऊन गेलेत. मला स्वतः त्यांचे मेसेज फोन येतात की दादा तुमच्यामुळे आम्हाला धाडस आलं की आम्ही कमी सीसीच्या गाडीवर लद्दाखला येऊ शकलो नाही. तर आम्हाला वाटत होतं हिमालयन गाडी घेतल्याशिवाय आम्ही लद्दाख करू शकत नाही. तर मित्रांनो असं आहे, फक्त घरनं निघणं हे सगळ्यात मोठी स्टेप आहे. घर सोडलं की सगळे मार्ग निघत जातात. असं एवढंच सांगेल मी तुम्हाला. तर लक्षात घ्या मित्रांनो घर सोडलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली. खरं तर आम्ही सुद्धा दोघं घरातून निघताना बरेच जण विचार करत होते तुम्ही दोघंच चालल्यात. मित्रांनो हे खरं आहे की तुम्ही ज्यावेळेस घर सोडता ना तुम्हाला तुमचं सगळं कळतं. तुम्हाला जगणं कळतं, राहणं कळतं, पुढं जाणं आहे ते सगळं कळतं. फक्त घर सोडा आणि फिरा आणि या आयुष्याचा एन्जॉय घ्या. हे आयुष्य एकदाच आहे आणि एकदाच तुम्ही ते जगलं पाहिजे असं मला वाटतंय. तर भाऊ धन्यवाद. स्वप्नीलाची भेट घेतली आणि पुन्हा प्रवास सुरू केला. परंतु अमरनाथ यात्रेमुळे मध्ये मध्ये अनेक जागी खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होतच होती. तर काही जागी या ठिकाणी मिलिटरींच्या गाड्यासुद्धा मोठ्या प्रमाणात येत होत्या. तर मित्रांनो असं करत आता आम्ही प्लॅन चेंज केला होता.
आता आपण श्रीनगरला नाही, सोनमार्गला सुद्धा नाही, तर आपण डायरेक्ट राहणार होतो ते कारगिलला. प्रवास मोठा होता, त्याच्यामुळे आम्ही हा प्रवास झटपट न करता स्लो सुरू केला. बराच वेळ प्रवास केल्यानंतर जरा थांबलो होतो, पण इथं काय अजून काही उघडलेलं नाही आहे, त्यामुळे खाण्याचं जरा हालच होते. सकाळपासून काहीच खाल्लं नाही आणि म्हणलं इथं काहीतरी भेटल, पण इथं सगळं 11 वाजता उघडतं आहे. चला आता पुढं जाऊया आपण. पोरगा छावा असतो आणि छावा होता संभाजी राजा. कवी कलश आणि शंभूराजांसारखी मैत्री पाहिजे आपली. त्याचा आवाज उभे लेकर बाळू उचलून घेऊन गेली सैतानाने. खायला थांबलोय जरा, थोडंसं जेवून घेऊ आणि बराच वेळ झाला गाडी चालवतोय. आता इथून जे आपल्याला राहिलं आहे काय सोनमार्ग, ते आहे 45 किलोमीटर, 55 किलोमीटर राहिलं आहे जोजेला पास. आणि आता आपण जेवायला थांबलो आहे आणि इथून जे हे आहे सोनमार्ग ते आहे 45 किलोमीटर. तर चला पहिले जेवून घेऊ मस्तपैकी. पोटात जेवायला गरज आहे आता. सुषमाला तर उपास आहे, पण तिला म्हणतोय मी खा आता. उपासाचं काहीतरी बघू काय भेटते. आम्ही आहे ना एक मित्रांनो रील शूट केलेली आहे, ती इंस्टाग्रामवरती जाऊन नक्की बघा. एक नंबर रील आहे. प्री वेडिंग केली, आमच्या लग्नाची आठवण झाली आम्हाला, केली जाऊ दे. तर ती नक्की इंस्टाग्रामवरती जाऊन. आपला जो ॲडव्हेंचरचा जो पार्ट आहे तो आता चालू आला आहे. असं का म्हणताय तुम्ही म्हणसाल, तर मित्रांनो लेहच्या बाजू आपल्याला चालू आलेली आहे. आपण श्रीनगर सोडलं आहे आणि आता जे सोनमार्ग येणार आहे, आणि सोनमार्ग नंतर जो पहिला पास येणार आहे तो म्हणजे येणार आहे जोजोला पास. जोजोला पास म्हणजे हा जगातील सगळ्यात उंचावरती असलेला पॉईंट आहे आणि तो आज आपण पाहणार आहे. तर तिथून आपलं खरं तर ॲडव्हेंचर चालू होणार आहे. आणि मित्रांनो लेह लडाख पाहायचं आहे ना, तर आजपासून सुरुवात आहे. जे आपण लेहला आलोय, लडाखला आलोय, ती सुरुवात आजपासून होते. त्याच्यामुळं त्याची सुरुवात तुम्ही समोर बघू शकताय. हे पुढं बघा, ह्या अशा पद्धतीचे रोड, समोर उंच डोंगर आणि त्याच्यावरती असलेली हिरवीगार झाडी काही वेळाने संपणार आहे. आणि त्याच्यानंतर चालू होणार आहे तो खरं तर ॲडव्हेंचर असलेला आपले व्हिडिओ. तर सगळे व्हिडिओ बघा, सगळे व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर चला आता आपण सोलंग व्हॅलीमधून जाणार आहे. सोलंग व्हॅली तुम्हाला थोडीशी दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत ते जोजोला पासला. जेवण केल्यानंतर लागलेला पहिला बोगदा म्हणजे सोनमार्ग. सोनमार्गचा हा बोगदा खरं तर इतका सुंदर आहे की तुम्ही याच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याबद्दलची उत्सुकता तुमची थोडीही कमी होणार नाही. आणि बाहेर पडल्यानंतर पाहायला भेटतो तो असा सुंदर असा निसर्ग, उंच उंच डोंगर आणि माथ्यावरती असलेला पांढरा शुभ्र बर्फ आणि त्याच्या मध्यभागी असलेला हिरवीगार अशी झाडी. मित्रांनो हे पाहतच आपण हा प्रवास खरं तर सुरू केला. काही वेळानंतर हे सगळं शून्य होणार होतं. नंतर पाहायला भेटणार होतं ते पांढरे शुभ्र आणि एकही झाड नसलेले डोंगर. त्यामुळे आत्ताचा हा निसर्ग खरं तर जगून घ्यायचा होता. आता आपण आलोय सोनमार्गला. तुम्ही बघू शकता सोनमार्गला आता काही बर्फ दिसत नाहीये, परंतु वरती मात्र थोडा थोडा बर्फ दिसतोय. हे सोनमार्ग ज्यावेळेस बर्फ असतं त्यावेळेस कसं असतं तुम्हाला माहिती आहे, एकदम जोराचा बर्फ असतो त्यावेळेस सगळ्या ॲक्टिव्हिटीज तयार असतात. आता काही नाही आहे मात्र. तर हे बघा सोनमार्ग. आणि आपण इथं काही जास्त थांबणार नाही जास्त वेळ, कारण की आता आपल्याला जायचं आहे जोजोला पासला. कारण की जोजोला पास खरंच ॲडव्हेंचर भरा आहे, तो जोजोला पास आपल्याला बघायचा आहे. आणि आता वाजलेत खरं तर 2 वाजून गेल्या, त्यामुळे पटकन जायचं आपल्याला. आणि जोजोला पास जरा खतरनाक आहे पॉईंट, तो आपल्याला बघायचा आहे. चला, पण हा इथला नजारा तोपर्यंत बघून घ्या मित्रांनो. एकदम भारी नजारा आहे. यांची चावी हरवलेली, आता काय करणार आपण तरी. तर मित्रांनो या पुढचा प्रवास आता एकट्याला करायचा होता. म्हणजेच आतापर्यंत अमरनाथ यात्रेबरोबर हा प्रवास आमचा चालू होता आणि आम्हाला असं वाटत होतं आमच्याबरोबर अनेक जण या प्रवासाच्या आमच्या सोबती आहे. परंतु बालठाण मार्ग आला आणि अनेक अमरनाथ यात्री खरं तर या ठिकाणापासून आमच्यापासून लांब गेले आणि पुढे फक्त उरलो आम्ही दोघेच आणि हा प्रवास. तर मित्रांनो आपण आलोय आता खरं तर जोजो पासच्या थोडं जवळ, लांब आहे, पण त्याच्या अगोदर मला एक गोष्ट दाखवायची आहे मला. बालटाल, तुम्हाला माहिती आहे बालटाल कशासाठी प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो अमरनाथ यात्रेच्या ती प्रसिद्ध आहे, पण बालटालचा जो मार्ग आहे ना तो बघा इथं आहे. आता आपण बालटालच्या जवळ आलो, तिथं बघू शकताय सगळे लोक तिथं थांबल्यात आणि काही गाड्यांनी इथं पार्किंग लावलेली आहे. आणि काही जण बघा इथं दिसतं का तुम्हाला, हे बघा या सगळ्या इथं आहे ना टेंट लावलेले आहे
आणि छानपैकी इथनं बालटालचा जो मार्ग आहे तो इथून चालू होतोय. तर मित्रांनो कसं आहे ना, जरी अमरनाथ यात्रा केली नाही आम्ही आता सध्या तरी, पण त्याच्या बरोबर येण्याचं आम्हाला खरं तर भाग्य लाभलं. त्यांच्या गाड्या कशा पद्धतीने येतात किंवा इथं कसे राहतात, कशी जेवणाची व्यवस्था, हे सगळं माहिती आलंय. पण एक नंबर भारी का वाटते माहिती आहे का, इथून दिसणारा हा खरं तर हा व्ह्यू एकदम जबरदस्त व्ह्यू आहे मित्रांनो. बघा तुम्हाला दिसत असेल एकदम भारी. आणि इथं मस्तपैकी नंगर वगैरे लागलेले आहे आणि इथं गाडीचे पार्किंग आहे, तिकडे सुद्धा गाड्यांची पार्किंग आहे. आणि आता हा रस्ता चाललाय आपला लेह लडाखला. कुठला हा रस्ता लेह लडाखला चाललाय. खाली तर बघू शकताय नवीन रस्त्याचं काम चालू आहे आणि हा नवीन रस्ता सुद्धा लेह लडाखसाठी चालू होणार आहे. तर मित्रांनो कसं आहे, एक नंबर आहे. आणि ही आपली आहे गाडी जिने आतापर्यंत एक नंबर साथ दिलेली आहे. कशी जोजोला 5 खंडी थंडी आता चालू आलेली आहे, पण वातावरण कसं आहे, वातावरण कसं आहे, छान आहे, एक नंबर. नाद. आता आहे ना, मला आहे ना शिमला कुनुमालाची आठवण आली. सोन त्याच्याकडून- सोनमार्गला आपण आलो तेव्हा किती बर्फ होता, हा. आता कसं दिसते, आता पूर्ण हिरवं हिरवं दिसते. कसं लुटलं होतं आपल्याला. हा. आम्ही तर direct- चल पण मित्रांनो हा व्ह्यू बघा, लय भारी व्ह्यू आहे बघा, लय भारी इथपर्यंत बघा एकदम भारी. आशिया खंडातील सर्वात रोमांचकारी प्रवास म्हणून समजला जाणारा जोजिला पासचा हा खडतर प्रवास आमच्यासाठी सुद्धा नवीनच होता. खाली खोल दरी आणि समोर अचानक येणारी वाहने आणि डोक्यावरती उंचावरती असलेले खडक कधी खाली पडतील याचा बेत नाही. असं चालत असताना वारंवार भीतीदायक वातावरण निर्माण होत होतं. रस्त्यांची काही जागी असलेली दुरावस्था, तरीही तो आपल्यासाठी असलेला ॲडव्हेंचर समजून सगळे पर्यटक इथे येतच असतात. आणि फायनली आम्ही पोहोचलो त्याच जागेवरती. तर मित्रांनो तू इथं आपल्याला सेल्फी वगैरे घेऊ शकतो, असा हा पॉईंट आहे. तुम्हाला इथनं अमरनाथ यात्रा म्हणजे बालकोट सुद्धा दिसू शकतो बेस पॉईंट. आणि इथनं दिसलेला हा थोडासा जोजिला पासचा थोडासा घाट सेक्शन आपल्याला पाहायला भेटतो. तुम्ही थांबून सेल्फी घेऊ शकतो, पण जो 0 पॉईंट आहे ना तो वरती. तर चला आपण पहिले इथलं मस्तपैकी बघून घेऊ काय आहे ते. तर मित्रांनो आता आपण आलो आहे जोजिला. हा जोजिला नाही आहे, हा पास आहे, जोजिला पास बघू शकतो. तर मित्रांनो तुम्ही गाडी वगैरे थांबून मस्त फोटो वगैरे काढू शकताय. तर इथं बघा आता हा आहे सगळं जोजिला पासचा घाट सेक्शन. आणि पूर्ण दिसते आपल्याला हा बालकोट आणि हे आहे अमरनाथ यात्रेचे सगळे टेंट. इथून तुम्ही ह्या व्ह्यूने तुम्ही तो बघू शकताय. तर मित्रांनो आपण आलो आता जोजिला पासला. आणि कसं चाल रस्ता कसा खतरनाक. होता याच्यानंतर चालू होणार आहे, हा नॉर्मल आहे. तरी पण मला हा खतरनाक वाटला. ह्याच्या पुढे अजून तर मग असं वाटल मला माझ होता, मी आले. तर मित्रांनो गाडीची परिस्थिती काय झाली, आताशी तर सुरुवात झालेली आहे. आणि परिस्थिती बघू शकता गाडीची या पाण्याने अशा पद्धतीने गाडी सगळी खराब झालेली. पण बघा आता वरपर्यंत सगळीकडे गेले आणि लोक इथं थांबले ना अजिबात विचार करत नाही, गाडी कशी पण चालवतात. अंगावर पाणी वर आहे, गाडीच्या उडत आहे. तर हा आहे जोजिला पास. उपवास आहे व्हायला, त्यामुळे आता काय दूध घेते केसर. जोजिला पास पाहून त्या ठिकाणचा आनंद घेऊन आम्ही आमचा प्रवास पुन्हा एकदा सुरू केला. पुन्हा एकदा त्याच दऱ्या आणि तेच डोंगर पाहत आम्ही फायनली जाऊन पोचलो ते जोजिला 0 पॉईंटला. हा पॉईंट म्हणजे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तर फायनली पोचलो आपण जोजिला पासला. जोजिला पास तो खरं तर भारतातला सर्वात डेंजरस रोड म्हणून ओळखला होता. असा जोजिला पासला आपण आलोय. याची जी उंची आहे ती 11,649 फूट इतकी आहे आणि त्यालाच म्हणतात जोजिला पास. तर मित्रांनो या जोजिला पासचं विशेष काय माहिती आहे, हा जोजिला पास आहे ना जम्मू काश्मीर आणि लेहला वेगळा करणारा आणि त्याचा मध्य असणारा हा आहे जोजिला पास. आता इथून आपल्याला कारगिल 96 किलोमीटर आणि लेह आहे 326 किलोमीटर. चला ह्या जोजिला पासचा तुम्ही भरपूर व्हिडिओ पाहिले असेल. तर आता आपला व्हिडिओ काढायचा कोण नाही, पण आम्ही नक्कीच सेल्फी काढतो. काढायची ना. पण इथला नजारा पण तुम्ही बघू शकताय कसा आहे जोजिला पासचा. आणि लोक इथं आहे ना मस्त फोटो वगैरे काढतात आणि छानपैकीच मेमरीज इथनं घेऊन जातात. तर मित्रांनो आत्ता जम्मू आणि काश्मीर संपलेलं आहे आणि इथून पुढं चालू होतं आहे ते लेह. हे बघू शकताय हा लेहचा हा 0 पॉईंट, जोजिला पासचा 0 पॉईंट. पाहून झाल्यानंतर गाडीची अवस्था बघावली नाही आणि आम्ही जाऊन पोचलो ते निसर्गाच्या, खरं तर निसर्गाने आपल्याला दिलेलं नॅचरल असा वॉशिंग सेंटरचा हा पर्याय. तर मित्रांनो वॉशिंग सेंटरसारखी गाडी मस्त फ्रेश पाण्याखाली घातली आणि मस्तपैकी गाडीला
मस्त आंघोळ घातली, कारण की गाडी मळलीच इतकी होती की पुढं जाऊन तिला धुवणं गरजेचं होतं. तर मित्रांनो, या नॅचरल वॉशिंग सेंटर खाली तुम्ही नक्की गाडी न्या आणि गाडी मस्त धुवून काढा. मित्रांनो, फायनली आमची गाडी धुवून झाली आणि आम्ही निघालो पुन्हा एकदा आमच्या डेस्टिनेशनला. तर मित्रांनो, पुन्हा एकदा निघाल्यानंतर खरं तर हा व्हॅलीसारखा हिरवगार असे डोंगर पुन्हा एकदा पाहिल्यानंतर आनंद गगनात मावत नव्हता. शहराच्या धकधकीच्या जीवनापासून लांब अशा वातावरणामध्ये फक्त आपण आणि आपण अशी भावना प्रत्येक वेळेत मनामध्ये निर्माण होत होती. कुठंच कसल्याच प्रकारचा गोंगाट नाही, एकदम शांत असं करत आम्ही जाऊन पोचलो ते अशाच एका छोट्याशा रिव्हर पॉइंटला. तर फायनली मित्रांनो, जरा जे पूर्ण घाट उतरून खाली आल्यानंतर थोडंसं म्हणलं थांबावं, जरा रिलॅक्स व्हावं म्हणून थोडंसं थांबलंय. नदीला पाणी बघू शकताय किती आहे. जसं जसं संध्याकाळ दुपारच्या वेळेस जेवढा बर्फ विचळतो ना तेवढं पाणी वरनं खाली येतंय. तर हे बघू शकताय पाण्याचा लोट किती मोठा आहे. आणि आता हे डोंगर आपल्याला असेच बघायला भेटणार आहे पुढच्या काही दिवस. आणि ही आपली गाडी जी आतापर्यंत आपल्या सोबत आहे, आणि ही माझी बायको बरं का, माहिती नसतं सांगतो, ती फक्त आणि फक्त सांभाळायच्या कामाची आहे, दुसऱ्याला काहीच करून देत नाही ना. का फोटो काढत नीट का नाही काय. आणि कधी फोटो काढले नाही, एक फोटो पण बरोबर आहे, बरोबर. पण काढत धड काढत नाही, धड जास्त धड. खोटं बोलायचं नाही, रिटून तर बोलायचंच नाही. मित्रांनो, तुम्ही फेसबुक इंस्टाला जर पाहत असाल ना, तुम्ही माझे किती फोटो येतात ते एकदा बघा, आणि तिचे एकदा किती फोटो येतात ते पण बघा. जेवढे तुम्ही हे बघताना व्हिडिओ बघताना इंस्टाला त्यांचे, हा. तर तेवढ्या व्हिडिओची शूटिंग मीच काढली. बरं, ठीक आहे. चल, भांडणं करणार माझ्या नाही, आपण लांब आलोय. तर आता आपला मुक्काम असणार आहे इथनं पुढं असलेल्या द्रासला. द्रास जे आहे त्या इथून आहे साधारण 20 किलोमीटर. त्यामुळे आपण 20 किलोमीटर आपण पोहोचणार आहे, एकदम व्यवस्थित राहणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने बघू शकताय, मस्त लोकेशन आहे आणि या लोकेशनला मस्तपैकी आपण एन्जॉय करू शकतो. तर थोड्या वेळ इथं बसतो आणि इथून मस्तपैकी आपण जाऊया पुढं. आज स्टे करणार आहे तिथं पुढं द्रासला. द्रास कळलं? ओके, द्रासला जाऊ. आणि एक मोबाईल घेणार आहे, दोन मोबाईल घेणार, एक मोबाईल, दोन मोबाईल पाहिजे ना. जाऊ तू आहे डेटा पुरत नाही ना. डेटा नाही, एक लावून ठेवला ना 2-3 शॉट घेता एका वेळेस. आता तू आडवा घे ना, उभं नाही घेऊ शकत ना. बोट लावलं ना तुझी घेतो मला मी प्रॅक्टिस वाटत तर मित्रांनो, जरा थांबलोय. थांबण्याचं कारण सांगतो. जरा सूर्य खाली गेलाय, त्यामुळे ना थंडी वाजायला लागलेली आहे जास्त. तिला जरा म्हणलं अनुभव द्यावा थंडी कशी असते इथली. एकदा सूर्य मावळला ना तर लेह लडाखमधली थंडी ही खूप जास्त जाणवते. आणि नदी आहे त्याच्या शेजारी, नदीमुळं तर मग अजून जाणवते. आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे जी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगतो, पण आता सांगतो. इथं अजून एक सुद्धा आम्हाला गाडी एम एचची दिसली नाही. आम्हाला खूप अपेक्षा आहे की एम एचची गाडी दिसावं, पण अजून कुठलीच 4 व्हीलर आम्हाला दिसली नाही. का लोक येत नाही काय माहिती. चला, आम्ही आलोय ना, बघू. फायनली आम्ही द्रासमध्ये राहण्याचा जो निर्णय होता तो कॅन्सल केला, कारण की आमच्याकडं वेळ भरपूर होता आणि त्यातल्या त्यात आपल्याला जास्तीत जास्त अंतर कापायचं होतं. म्हणून आम्ही कारगिल निवडलं आणि थेट कारगिलसाठी रवाना झालो आणि वेळेमध्ये कारगिलमध्ये पोचलो सुद्धा. तर मित्रांनो, फायनली आपण कारगिलला पोचलोय आणि कारगिलला पोचल्यानंतर आता आपण घेतलाय हा रूम. हा बघू शकता, हा रूम एकदम व्यवस्थित भेटलाय प्राईसमध्ये आणि व्यवस्थित सुद्धा आहे. ते करून दाखवतो तुम्हाला. तर मेन मार्केटमध्ये मेन पार्किंगची व्यवस्था आहे. कारगिलमध्ये जर रूम घेणार असेल ना, पहिले पार्किंग बघा मित्रांनो. नाही, रोडला आहे ना पार्किंगला स्वतः जागा नाही आहे, ते लक्षात ठेवा. यांची स्वतःची पार्किंग आहे, त्यामुळे एकदम व्यवस्थित रूम घेतलेला आहे. आता चल, पहिलं थोडंसं फ्रेश व्हायचं आहे का आपल्याला, का डायरेक्ट मार्केटमध्ये जायचं आहे. खायला भूक लागलेली आहे, त्यामुळे थोडंसं मार्केट पण दाखवतो आणि जेवतो पण आणि लवकर झोपतो पण. आणि प्राईस म्हणतात तर 1200 रुपयांमध्ये. आणि त्याने हा एक रूम दाखवला होता, याचा 1000 रुपये म्हणत होता, पण रूममध्ये थोडासा लय बारीक होता, त्यामुळं हाच घेतला 1200चा. आणि मेन वायफाय पाहिजे ना आपल्याला, ते वायफाय आहे, कारण की ते गरजेचं आहे. मित्रांनो, ही पार्किंग आहे.
हे हॉटेल आहे, हे भारी आहे आपल्यासाठी. तर मित्रांनो हे आहे कारगिलचं मार्केट. तर कारगिलचे खरं तर 2 भाग आहेत, एक नदीच्या पलीकडे एक नदीच्या अलीकडे. तर मित्रांनो हा जो ब्रिज आहे ना, त्या ब्रिजचे एक पलीकडे मार्केट आहे, त्या टावरच्या बाजूला म्हणजे डोंगराच्या बाजूला. आणि इकडं पण डोंगर आहे पण इकडं कमी मार्केट आहे. आणि ही नदी, पाण्याचा प्रवाह बघा किती वाढलेला आहे. हां मित्रांनो इथं रोड इतका बारीक आहे की पार्किंगला खूप अवघड आहे. तर आपण आता सर्व फिरूया. त्याच्यावरती मार्केट आहे वाटतं. नुसतं बिर्याणी हाऊस आहे इथं, ते बिर्याणी हाऊस आहे, ते बिर्याणी हाऊस. मग डोंगरावरती आहे पण सगळीकडे असे बोरवेल आहे आणि त्याच्यातून पाणी भरतात सगळे. तर मित्रांनो कारगिलचं हे भाजी मार्केट आहे. हे बघा मोमोज हे काय आहे बघू, हा काय करतोय? तो हमारे जवळ में जुमा बोलते हैं. जुमा. हाँ. हे बघा मित्रांनो जुमा बनतोय, जुमा. सगळीकडे तुम्हाला असं बघायला भेटतंय. मोमोज वगैरे, चिकन शॉर्मा आहे तो. हे काय चिकन आहे बकरीचं. खायचं असेल तर हे चांगलं आहे. अजून वरती पण आहे, ते तिकडे जाऊ आपण आता. मित्रांनो हे आहे मेन बाजारपेठ, ते बघू शकताय. आणि इथं दवाखाना वगैरे आणि मोठी मोठी दुकाने आहेत, किराणा मालाचे वगैरे, वेगवेगळे कपडे आहे ना. टॅक्सी वाटतं इथं. पार्किंग नाही अजिबात. तर मित्रांनो हे बघा मार्केट, या बाजूला जास्त दुकान आहे खालच्यापेक्षा आणि मोठं आहे, पण इथं पार्किंगची व्यवस्था आहे ना मित्रांनो अजिबात नाही. त्यामुळे ना हॉटेल घेताना जर विचारच करा तुम्ही, पार्किंगची व्यवस्था कशी आहे त्यानंतर तुम्ही हॉटेल बुक करा. आणि जर मित्रांनो तुम्हाला जर पार्किंग नाही भेटली तर पे आणि पार्क आहे. मी इथं पे आणि पार्क पण करू शकतो. पे आणि पार्कला तुम्ही इथं गाड्या लावू शकता. याचं हळूहळू भरपूर मोठी दुकान दिसायला लागली आहे ना. असं वाटलं तेवढंच आहे पण मोठं आहे, भरपूर मोठं माणसं. नाही का नाही यार, तुला लाज होती मला, राहू नको. तर आपण आता मेन चौकात आले. मोमोज नॉनव्हेजच आहे, नॉनव्हेज जास्त आहे. मोमोज वगैरे, मोमोज लय फेमस आहे. तर सगळ्यात जास्त नॉनव्हेज खातात आहे ना, सगळीकडे नॉनव्हेज दिसते. व्हेज लय कमी आहे. सुषमाला तर व्हेज खायचं आहे म्हणजे बघायला. भूक लागली, कोण हसवार ना खातात. एवढे काय व्हायचं नाही. मग पुढे बघा अजून काय ते बघतो काय काय. मॅडम उठा झाले ना, बस उठकी काय बघा. जास्त काय मी एकटीच नाही खाणार, तू अर्धा थोडीच दे. मित्रांनो जास्त जर तुमचं बजेट असेल रूम घ्यायला, तुम्ही इकडे बघा, इकडे सुद्धा मार्केटमध्ये चांगले हॉटेल आहे, तुम्ही इथं घेऊ शकता रूम. जर तुमचं बजेट 3,000-4,000 रुपये असेल पर नाईटचं तर तुम्ही इथं सुद्धा मिळू शकतो. तर मित्रांनो हे आपलं हॉटेल, हे हॉटेल हे तर इथे एक अशी मार्केट सुद्धा आहे. मेन इथं नॉनव्हेजचं जास्त प्रमाण आहे. जिथं बाबा तिथं नॉनव्हेज आहे. नॉनव्हेज जे खातो ना तसं एकदम व्यवस्थित होणार इथं. तर मित्रांनो आता काही वेळ वाया घालवणार नाही आहे, डायरेक्ट झोपायचं सांग. चला बाय बाय, गुड नाईट. सगळे ब्लॉग बघा. ओके बाय.